सर्वांना माहिती आहे की गेले 5-6 वर्ष आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट होती आणि या प्रशासकीय काळामध्ये आता जे बजेट आपल्या महासभेसमोर आता 2 दिवस झाले चालू आहे, ते एक उत्पन्नाचं सोर्स म्हणून आपण हे जे आपल्या मालमत्ता आहेत ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न येतं, त्यात प्रमुख जे उत्पन्न आहे ते जे आपल्या शहरामध्ये असलेले होर्डिंग्स, मोठमोठे होर्डिंग्स, त्याच्या माध्यमातून उत्पन्न आपल्याला येतं. पण आम्ही ज्यावेळेस सभागृहात त्याचा अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की सभागृहामध्ये जे उत्पन्न दाखवलं आहे ते अतिशय क्षुल्लक उत्पन्न आहे. एक 5 कोटी होर्डिंगचं उत्पन्न दाखवलं. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की एक होर्डिंग जर 20/20चं किंवा 20/30चं होर्डिंग आपण जर भाड्याने घेतलं तर वर्षाकाठी त्यांना 8 ते 10 लाख रुपये एका होर्डिंगचे मिळतात. असे 100 होर्डिंग पकडले तर जवळपास 120 कोटी, म्हणजे अधिकृत 100 होर्डिंग पकडले तर 120 कोटी होर्डिंगवाला वर्षाला कमवतो आणि आपल्याला तो 5 कोटी देतो. ही मोठी तफावत आहे. आणि अनधिकृत होर्डिंगचं तर मी बोलतच नाही. ज्यावेळेस आम्ही अशी मागणी केली की या शहरामध्ये अधिकृत होर्डिंग किती, अनधिकृत होर्डिंग किती, तर त्याची सर्वेक्षण करण्यासाठी एक PMC नेमली महानगरपालिकेने आणि त्यांना ते 20 लाख रुपये फीज त्या PMCच्या माध्यमातून होर्डिंग मोजण्यासाठी दिली होती. तर मला असं वाटतं शहरातले होर्डिंग मोजायला 2 दिवस खूप होतात आणि सर्वेक्षणाची गरज नाही. आपल्या शहरामध्ये असलेले जे होर्डिंग, जे बॅनर छापणारे दुकानं आहेत, त्यांना आपल्या होर्डिंग, आपल्या शहरातल्या होर्डिंगची माहिती आहे की कुठल्या चौकात किती बाय कितीचं होर्डिंग आहे. पण आपल्या प्रशासनाला 1 वर्ष अनधिकृत होर्डिंग शोधायला लागतं आणि हा 5 वर्षात जो त्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे याचं ऑडिट तर आम्ही मागितलंच आहे आणि ह्या सर्व प्रकरणाची, ह्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशीची पण मागणी केली आहे. आणि त्याच्यामुळे ज्या ह्या PMCला यांनी 20 लाख कबूल केलेले आहे त्यालाही स्थगिती देण्याचं आम्ही सांगितलेलं आहे. आणि जे होर्डिंग आहेत अनधिकृत, जे महापालिकेला टॅक्स देत नाहीत, महापालिकेला रेंट देत नाही, असे सर्व अनधिकृत होर्डिंग सर्वेक्षण करून लवकरात लवकर ते काढून टाकण्यात यावे. कारण मुंबईला जी घटना झाली होर्डिंग पडून, त्यात काही लोकांचा मृत्यू झाला. कल्याणमध्ये पण 2 वर्षापूर्वी होर्डिंग सदानंद चौकात पडलं. दुर्दैवाने कोण त्याच्यात मृत्यू झाला नाही. पण अशा अनधिकृत होर्डिंगमुळे जो धोका निर्माण होतो आणि महापालिकेचं उत्पन्न बुडतं, अशा होर्डिंग काढून टाकण्यात यावे अशी आम्ही मागणी केली.